लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचा अगदी अंतिम भाग आज झालेला आहे आणि या अंतिम भागामध्ये आपल्याला खूप छान घडामोडी घडताना दिसणार आहेत। कलाला न्याय मिळालेला आहे आणि तो न्याय मिळाल्यावरती आता सुकन्या आणि अद्वैत या दोघांनी मोठा निर्णय घेतलाय। नक्की काय घडले सगळं सविस्तर पाहूया। इकडे रोहिणी चिडलेली आहे आणि ती आता खूप मोठ्या पद्धतीने राग व्यक्त करते आहे आणि ज्या वेळेला संगीता तिला जाब विचारायला जाते त्यावेळेला तिने चिडून आता इकडे तिच्यावरती अंगावरती हात उचललाय आणि तिला आता खाली ढकललंय। त्याच वेळेला सुकन्याने तिला सावरलंय। इकडे आलेली आहे ती म्हणजे सरोज। रोहिणी इतक्या नीच पातळीला तू खाली उतरशील असं मला वाटलं नव्हतं। यावरती मग आता रोहिणी सांगायला लागते काय काय केलंय काय मी, उगाचच माझ्यावरती आरोप करताय। यावरती लगेचच आता इकडे अद्वैत सांगायला लागतो खून केलाय हिने माझ्या कलाचा आणि नात्या म्हणजे घरातल्या प्रत्येक नात्याचा, प्रत्येकाचा खून केलाय हिने असं म्हटल्यावरती मग आता लगेचच सांगायला लागते सरोज अद्वैत काय बोलतोयस तू। यावरती रोहिणी म्हणते काय काय माझ्याबद्दल हे सगळं बोलायची हिंमत कशी झाली, मी काही केलेलं नाहीये, उगाचच माझ्यावरती आरोप करू नका असं म्हणत ती कांगावा करायला लागलेली आहे प्रेक्षकांनो आणि आरडाओरडा करत ती सांगते मी काहीही केलेलं नाहीये। त्यावरती आता इकडे तुमच्याकडे काही पुरावा आहे का माझ्या विरुद्ध असं म्हटल्यावरती अद्वैत सांगायला लागतो मी खरं तर वाटच पाहत होतो की तू कधी पुरावा हा शब्द आता इकडे आपल्या तोंडून काढशील असं म्हटल्यावरती मग तो सांगतो पुरावा हवे ना, हे घे डॅशकॅमचं CCTV फुटेज। मुळातच कला आता तू ज्या कारने चालली होतीस त्याच्यासमोर कला आली होती असं म्हणत त्यांनी आता डॅशकॅमच्या समोरचं CCTV फुटेज दाखवता सगळ्यांच्या पायाखालची जमीन हादरली। तिकडे आता डॅशकॅमच्या जे फुटेज होतं त्याच्यामध्ये कला यांच्या कारच्या समोर आले आणि कारने उडवले। त्यानंतर अद्वैत सांगतो त्यानंतर तिकडेच असलेल्या गॅरेजचं CCTV फुटेज, ज्या कारने कलाला आता उडवलं ती कार घेण्यासाठी तुम्ही त्या गॅरेजमध्ये गेला होतात बरोबर ना। त्या गॅरेजमध्ये जिकडे गेला होतात तिथेच आता त्या माणसाच्या इथे CCTV फुटेज आहे आणि तुम्ही तिकडून खरेदी केली ही जुनी कार, याच कारने कलाचा आता जीव घेण्यात आला होता असं म्हणत आणि त्यानंतर अद्वैत सांगतो आणि सगळ्यात शेवटी तुम्ही आता जे काही फ्लॅट घेतला होतात त्या फ्लॅटवरती जाऊन जी काही कारस्थानं केलीत ती सगळी रेकॉर्ड झालेली आहेत आणि चांदेकर मॅन्शनचे पेपर हे सुद्धा तुमच्याकडे सापडलेले आहेत। नैनाने ते पेपर आणि तुमच्या म्हणजे तुमचे जे काही फ्लॅट आहे त्या फ्लॅटचे पेपर ऑलरेडी आम्हाला आणून दिलेले आहेत आणि त्यावरती नैना सांगते आबा खरं तर मला खूप उशिरा हे सगळं कळलं किंवा खूप उशिरा मी ह्या सगळ्यामधून आता बाहेर पडले, पण आता माझे डोळे उघडलेत। माझ्याच बहिणीच्या बाबतीत आता या लोकांची मदत करून मी किती मोठी चूक केली होती ही गोष्ट मला समजलेली आहे असं म्हटल्यावरती हे दोघं जण तोंडाला हात लावतायत कारण आता नैनाच आपल्या विरोधात गेल्यामुळे सगळं भांडं फुटलेलं आहे याची त्या दोघांना जाणीव झालेली आहे। आणि त्यानंतर मग आता अद्वैत म्हणतो आणि सगळ्यात महत्त्वाचं कलाचा मोबाईल मला सापडला होता। ज्या वेळेला कलाचा मोबाईल सापडला तेव्हा तिच्या मोबाईलमध्ये जे काही रेकॉर्डिंग होतं ना ते रेकॉर्डिंग सुद्धा आता सापडण्यात आलेलं आहे असं म्हणत त्यांनी आता कलाच्या मोबाईलमधलं रेकॉर्डिंग इकडे रोहिणीला दाखवले आणि त्यानंतर त्याच्यामध्ये हे दोघं जण त्या ज्या फ्लॅटमध्ये नवीन घेतलेला आहे त्या फ्लॅटमध्ये बोलत आहेत की सगळ्यात पहिले या चांदेकरला संपवायचं आणि त्यानंतर मग एक करत चांदेकरांच्या घरामध्ये सगळ्यांना संपवायचं आणि त्यानंतर मग आता अद्वैत सांगतोय हेच रेकॉर्डिंग कलाने तुमचं घेतलं होतं आणि याच कारणासाठी तुम्ही कलाचा जीव घेतलात ना, सोडणार नाहीये मी तुम्हाला असं म्हणत रोहिणी आता इकडे राहुलच्या अंगावरती अद्वैत धावून गेलेला आहे आणि राहुल आता आपल्या स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न करतोय। पण प्रेक्षकांनो आता इकडे राहुल मात्र स्वतःला वाचवतोय पण तितक्यात आलेली आहे ती म्हणजे रोहिणी येते आणि त्यानंतर ती आता अद्वैतला अडवण्याचा प्रयत्न करते आहे। पण ज्या वेळेला ती अद्वैतला अडकवण्याचा प्रयत्न करते पण त्याच वेळेला लगेचच तिकडे आलेली आहे सरोज आणि सरोजने फाटकन थोबाड फोडत तिला आता साईडला केलेला आहे। बरं तोपर्यंत हे सगळं चालू असताना मग आता संगीता आले आणि तू माझ्या कलेला मारलंस, कशी इतकी नीच झालीस, कलाला मारण्या इतपत तुझी आता हिंमतच कशी गेली असं म्हणत प्रेक्षकांनो ती आता चांगली चिडलेली आहे आणि चिडून आता चांगल्याच पद्धतीने तिने तिच्यावरती हल्ला सुद्धा केलेला आहे। म्हणजे संगीता चिडले आणि त्याच वेळेला लगेचच आता संगीताला तिने पुन्हा ढकलले आणि सुकन्याने तिला वाचवले। बरं प्रेक्षकांनो हे सगळं झाल्यावरती आता
अद्वैत येतो आणि तो म्हणतो, काय ग अनामिका, बरोबर आहे ना, या दोघांना शिक्षा तर झालीच पाहिजे ना. यावरती अनामिका म्हणते, हो हो, इतकं मोठं कारस्थान जर का यांनी केलेलं आहे ना, तर या दोघांना शिक्षा ही झालीच पाहिजे. असं म्हटल्यावरती आता इकडे तो सांगतो, हो, आणि तुला सुद्धा शिक्षा झाली पाहिजे ना, तू सुद्धा याच्यामध्ये सामील होतीस ना. यावरती लगेचच आता इकडे सांगायला लागते आपली नैना म्हणते, खरं सांगायचं तर ह्यांनी आता सोहमला दारू प्यायला लावली. हे सगळं अनामिकानेच केलं. अनामिका या सगळ्या प्लॅनमध्ये ऑलरेडी सामील होती, ही गोष्ट आपण विसरू शकतच नाही आहोत. मुळातच काही झालं तरी अनामिकाने काजल आणि सोहम यांना एकत्र आणण्याचा जो काही प्लॅन केला ना, तो सगळा हिचाच प्लॅन होता. काजल आणि सोहम या दोघांना हिने एकत्र आणलं, त्याला दारू पाजली, काजलकडे पाठवलं, त्यानंतर व्हिडिओ केला आणि मग आता सगळ्यांना ज्या पद्धतीने तिने त्रास दिलेला आहे ना, ते सगळं आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. कारण काहीही झालं ना तरी सुद्धा हे सगळं जे काही केलंय हे तिने म्हणजे काजल आणि ह्याच्याबद्दल बदनामी करण्यासाठीच केले. स्वतःच्याच नवऱ्याला बदनामी करण्यासाठी हा सगळा प्रकार घडवून आणलेला आहे. त्यानंतर मग आता सगळ्यांच्या हे बोलणं चालू असताना काजल म्हणते, नैना ताई काय बोलतेस तू, म्हणजे हा सगळा प्रकार मुद्दाम घडवून आणला होता. यावरती नैना सांगते, हो अगं, ज्या वेळेला मंगळागौर होती ना, तेव्हा मंगळागौरमधून जो साप निघाला होता बघ त्या मडक्यातून, त्या सापाला सुद्धा आता यांनीच आणलं होतं. कलाला मारण्यासाठी यांनी हा सगळा डाव रचला होता. कलाला मारण्यासाठी हे सगळं केलं आणि तो प्रयत्न फ्लॉप ठरला, तर यांनी गप्प नाही बसले. यांनी आता सोहमला आणि तुझी बदनामी करण्याचं ठरवलं आणि त्यासाठी ही अनामिका त्यांना मदत करत होती. अनामिकाने मुद्दामच मित्राच्या मदतीने त्याला दारू पाजून त्याला तुझ्याकडे पाठवलं आणि त्यानंतर स्वतःच आता ते व्हिडिओ केले आणि उगाच सोहमला बदनाम करण्याचं प्लॅनिंग केलेलं आहे. हे सगळं हिने केलेलं आहे. असं म्हटल्यावर ती आता इकडे चांगली चिडलेली आहे काजल, आणि काजल तिच्या अंगावरती धावून जाते. का हे सगळं करण्याचा प्रयत्न केलास तू, काय गरज होती तुला हे सगळं करण्याची. असं म्हटल्यावरती ती म्हणते, ए तू सोड मला. तितक्यात आलेला हे सोहम, आणि सोहम म्हणतो, काजल तू ठीक आहेस ना. यावरती लगेचच आता इकडे अनामिका सांगायला लागते, सोड तिला, काय नवरा आहेस ना तू माझा. यावरती तो म्हणतो, नवरा, आणि तुझा नवरा म्हणायची लाज वाटते मला. मुळातच इतकं सगळं कारस्थान करून मला बदनाम करायचा प्रयत्न केलास, काजलला बदनाम करायचा प्रयत्न केलास, तुला तर मी सोडणारच नाहीये. असं म्हणत आता इकडे तो सांगतोय की या दोघांच्या सोबत ना हिला पण जेलची हवा खायला पाठव. पण त्यावेळेला ती खूपच हायपर होते अनामिका, आणि त्यानंतर ती आता धावत चाललेली आहे. ती म्हणजे इकडे काजलच्या अंगावरती. ती ज्या वेळेला काजलच्या अंगावरती धावत येते आणि त्याच वेळेला तिकडे येऊन सोहम तिला अडवतो, खबरदार काजलला हात जरी लावलास तरी गाठ माझ्याशी आहे. असं म्हणत त्यांनी आता तिला चांगलंच फटकारलेलं आहे. प्रेक्षकांनो, हे सगळं चालू असताना मग आता आबा म्हणतात, काय हे सगळं करायची काय गरज होती. असं म्हणत आबांनी आता मात्र चांगलंच हे केलंय आणि त्यावरती अनामिका सांगायला लागते, नाही हे सगळं ह्यांच्यामुळे मी केलेलं आहे. बरं, तोपर्यंत अद्वैत म्हणतो, इन्स्पेक्टर साहेब या, पकडा ह्यांना. असं म्हटल्यावरती मग आता इन्स्पेक्टर साहेब बाहेर येतात आणि ते सांगतात की खरं सांगायचं तर अद्वैत चांदेकर, तुमच्या प्लॅन प्रमाणे आम्ही आता बाहेर उभेच होतो. आम्ही बाहेर उभे होतो आणि बाहेर उभं होऊन आम्ही आता ऐकतच होतो की काय चाललंय ते, आणि म्हणूनच आता आम्हाला समजलंय की इथे आतमध्ये काय चाललेलं आहे. असं म्हटल्यावरती लगेचच आता इकडे पोलीस आलेले आहेत आणि या दोघांना अटक करतायत. हे दोघं जण स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करतायत आणि त्यावेळेला मग आता लगेचच सांगायला लागते, रोहिणी, आबा, अहो मी तुमची मुलगी आहे ना, आबा असं काय करताय, मला कसं तुम्ही पाठवू शकता जेलमध्ये, आबा सांगा ह्यांना मी काहीही केलेलं नाहीये. असं म्हणत रोहिणी आता खूपच पॅनिक झालेली आहे आणि रोहिणी आता सांगते आहे की आबा सांगा ह्यांना. त्यावरती मग आता आबा म्हणतात, इन्स्पेक्टर साहेब घेऊन जा, या घरच्या भेदीला या घरामध्ये राहण्याचा काहीच अधिकार नाहीये, हिला आत्ताच्या आत्ता इथून घेऊन जा. असं म्हणत आबा आता या दोघांना तिकडून घेऊन जायला सांगतायत आणि त्यानंतर रोहिणी बघतीये सगळ्यांकडे, अद्वैत अरे असं काय करतोयस, वाचव ना मला, अद्वैत अरे वाचव ना. अद्वैत म्हणतो, माझ्या कलाचा खून करणाऱ्या आता बाईला मी कधीच वाचवू शकत नाहीये. असं म्हणत इन्स्पेक्टर साहेब या दोघांना जास्तीत जास्त शिक्षा होईल असं आता बघा. असं म्हणत इकडे आता दोघांनाही अरेस्ट करण्यात आलेलं आहे. दोघं जण आरडतायत आणि दोघं जण सांगतायत की आम्हाला सोडा सोडा. पण फायनली त्या दोघांच्या सोबत आता अनामिकाची सुद्धा आता म्हणजे
रवानगी झालेली आहे आणि त्यामुळे आता इकडे लगेचच तिघं जण गेल्यावरती सगळे घरामध्ये वातावरण थोडंसं शांत झालंय. आबांना थोडा आता आबांना थोडा आता बरं वाटते आणि थोडं वाईट पण वाटते की आपल्या कलाचा अशा पद्धतीने खून झाला. ही गोष्ट आपल्याला माहीत सुद्धा नाहीये आणि आपण ही गोष्ट कधी समजू सुद्धा शकलो नाही. आबांना खूप त्रास होतोय आणि ते म्हणतात, कला तुला तर आम्ही वाचवूच शकलो नाही. पण आता असं म्हणत असताना मग आता अद्वैत येतो आणि तो सांगायला लागतो, मिसेस खरे काही झालं ना तरी सुद्धा आपल्याकडे म्हणजे कलाचं हृदय आहे. असं म्हटल्यावर ती लगेचच आता इकडे सांगायला लागते, इकडे सगळेच म्हणायला लागते, संगीता काय बोलताय तुम्ही. यावरती तो म्हणतो, हो आपल्याकडे कलाचं हृदय आहे. ही सुकन्या आहे ना, कलाने ज्या वेळेला ह्याच्या वेळेला तिचं हार्ट ट्रान्सप्लांट करण्याचं ठरवलं होतं ना, त्यावेळेला तिने आपल्याला काही कळू नये त्यासाठी आता इकडे ह्या मुलीला तिचं हार्ट ट्रान्सप्लांट केलेलं होतं आणि तीच ही सुकन्या. यावरती मग आता लगेचच सुकन्या पाया पडायला लागते. तर आता संगीता म्हणते, अगं हे बघितलंच का नाही ना, आपली कला परत आली, आपली कला आपल्या सोबत आली. खरंच मला माझी कला दिसते आहे तुझ्यात, असं म्हणत तिने आता जवळ तिला कला हे घोषित केलेलं आहे आणि कला हे घोषित करून तिने आता तिच्यासोबत लगेचच आपल्या म्हणजे कलाचा असं कलासारखी जोडली गेलेली आहे. बरं, हे सगळं चालू असताना तिने आता सांगितलंय, खरंच माझ्या कलाला तू न्याय मिळवून दिलास आणि तुझे जितके आभार मानू ना तितके आभार कमी आहेत, असं आता ती म्हणायला लागलेली आहे. आणि त्यानंतर मग आता इकडे नैना येते त्याचबरोबर लगेचच आता इकडे आलेली आहे ती म्हणजे काजल. सगळेच जण येतात आणि तिला आता कला म्हणत तिला मिठी मारायला लागलेली आहेत. प्रेक्षकांनो, ती आता एकदम खुश झालेली आहे आणि तीही मुली आपल्याला परत मिळाल्या म्हणून संगीता खुश झाली. आणि त्यावेळेला आबा म्हणतात, बघितलं आपली कला आपल्यातच ती परत आलेली आहे, कला कुठेच गेलेली नाहीये. असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे सांगायला लागतं अद्वैत की आबा खरंच आता ना हे इतकं सगळं छान झालंय ना आणि खरे इथे असते ना तर तिने नक्कीच देवाला साकडं घातलं असतं. असं म्हणत लगेचच आबांच्या इथून उठून अद्वैत आता आलेला आहे, तो म्हणजे देवाला साकडं घालण्यासाठी. आणि तो देवाला साकडं घालतोय. खरंच म्हणजे इतके अनंत अडचणी आल्या खऱ्या, पण या अडचणींवर ती मात करत आता तिकडे आम्हाला कलाला न्याय मिळवून देता आला. खरंच हे सगळं इतकं भारी आहे ना की ज्याच्यामुळे आम्हाला आता इकडे खूप छान वाटते. असं म्हणत अद्वैतने आता कलाच्या आत्म्याला शांती तर मिळाली हे मान्यच केलेलं आहे. आणि तेच हे सगळं चालू असताना अद्वैत म्हणतोय की खरे तू माझ्यासोबत भांडायचीस, इतके वेळा माझ्यासोबत भांडण करायचीस, पण खरं सांगू का तर तुझ्याशिवाय आता इकडे मला कधीही जमलं नाही, कधीही पटलं नाही. तुझं भांडण सुद्धा मला आता हवेसं वाटायला लागलं. आणि असं म्हणत आता इकडे असताना इकडे मागे उभी आहे ती म्हणजे सुकन्या उभी आहे, पण तिला आता ती सर न म्हणता ती आता चांदेकर असं म्हणत अद्वैतच्या आता इकडे पुढे आलेली आहे. आणि त्यावेळेला मग आता ती सांगते, सॉरी सर, म्हणजे मला कळत नाहीये की मी तुम्हाला चांदेकर का म्हटले, मला खरंच कळत नाहीये. असं म्हटल्यावरती अद्वैत म्हणतो, खरं सांगायचं तर हे तू नाही म्हटलेली आहेस, हे म्हटलेली आहे माझी कला. कारण आता मला कळलंय की तिच्या आत्म्याला मुक्ती मिळालेली आहे. ज्या वेळेला या दोघांना अटक झाली ना त्याच वेळेला तिच्या आत्म्याला मुक्ती मिळालेली आहे आणि म्हणूनच तुझ्या हृदयातून आवाज आलाय चांदेकर. ते काही नाहीये, कलाच्या बाबतीत सगळं छान झालंय आणि आता तिचा आत्मा मुक्त झाला आहे. असं म्हणत लगेचच आता इकडे बोलत आहे ती. आणि त्याचबरोबर आता मात्र मालिकेचा शेवटचा भाग आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे इकडे ती सांगते आहे की कलाच्या हृदयाला मी नेहमीच न्याय मिळवून देणार आहे, कोणत्याही बाबतीत आता मी हे करणार नाहीये, कलाला न्याय मिळवून देणार म्हणजे देणारच. असं म्हणत लगेचच आता इकडे सुकन्या बोलतीये आणि मालिकेचा हा शेवटचा भाग आहे आणि दोघं जण छानपैकी नमस्कार करतायत. तिने वचन दिलंय की मी कलाच्या हृदयाचंच ऐकणार. लक्ष्मीच्या पावलाने ही मालिका इथे संपन्न झालेली आहे.